नमस्कार. रणजित सर निंबाळकर हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे. कारण हे प्रकरण तसे अतिशय संवेदनशील असे आहे. तर या प्रकरणाविषयकच रणजित सर निंबाळकर यांचे भावासारखे मित्र राहुलभाई पाटील यांनी एका चॅनलला मुलाखत दिली. त्या दरम्यान त्यांनी आपले विचार मांडले आहेत. ती विचार आपण येथे जाणून घेणार आहोत. यामध्ये राहुलभाई पाटील हे पूर्वीपासूनच बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रभर त्यांचे नाव आहे. त्यांचा बिंजोड क्षेत्रामधील बादशाह म्हणजेच मथुर यांनी राहुलभाई पाटील यांचे नाव संपूर्ण राज्यभर आणि देशात सुद्धा केलेले आहे. तसे राहुलभाई हे बैलगाडा क्षेत्रामध्ये एक उच्च दर्जाचे असे व्यक्तिमत्व आहेत. रणजित सर निंबाळकर हे बैलगाडा क्षेत्रामध्ये आत्ताच आले होते. त्यांना काही खूप वर्षे झालेली नव्हती. हे बैलगाडा क्षेत्रामध्ये रणजित सर निंबाळकर हे म्हणजे नवीनच व्यक्ती होते. त्यानंतर सरांनी मथुरच्या विरोधात बिनजोडच्या शर्यती मुंबईला केल्या. त्या दरम्यान रणजित सर निंबाळकर आणि राहुलभाई पाटील यांची मैत्री झाली. दोघांचे स्वभाव एकमेकांना आवडले, त्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली. आणि त्यानंतर मध्यस्थीच्या काळामध्ये राहुलभाई पाटील यांच्यावर सुद्धा गोळीबारीचा प्रकार घडलेला होता. त्या दरम्यान राहुलभाई पाटील हे तेथे नसतानासुद्धा रणजित सर निंबाळकर हे मुंबईला येऊन राहुलभाई पाटील यांच्या नावाने बिनजोडच्या शर्यतीसुद्धा करायचे. आणि येथूनच खरी दोस्ती यालाच म्हणतात. मित्रांनो, राहुलभाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर हे सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात शर्यती केल्या. नंतर दोस्तीसुद्धा झाली, मैत्रीसुद्धा झाली आणि या मैत्रीला काही तोड नाही. याच वेळेला म्हणजेच रणजित सर निंबाळकर हे मुंबईला येऊन शर्यती करायचे राहुलभाई पाटील यांच्या नावाने. तर जे काही राहुलभाई पाटील यांचे विरोधक होते त्यावेळेला ते रणजित सर निंबाळकर यांना फोनवरती सुद्धा ट्रॉल करायचे. तरीसुद्धा रणजित सर निंबाळकर हे याचे आणि शर्यती करायचे. दरम्यान आत्ता मित्रांनो ही जी काही दुर्घटना घडलेली आहे, तर राहुलभाई पाटील यांनी अंकिताताई निंबाळकर यांना बहीण मानलेली आहे. तशीच त्यांची चिमुकली मुलगी आहे, तिला भाचीचा दर्जा दिलेला आहे. तर मित्रांनो, यामध्ये राहुलभाई पाटील यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेले आता आपणास मी सांगत आहे. तर एकूणच सर्जाला घेतले होते 61 लाखाला. 61 लाख रुपये गौतम काकडेला दिले आणि सरांनी बैल घरी घेतला. त्यानंतर दुसरा बैल म्हणजे सुंदरचा सौदा म्हणजे व्यवहार झाला. त्यावेळेला 37 लाख रुपयाला सौदा झाला. त्यातून फक्त 5 लाख रुपये त्यांनी सरांना दिले आणि बाकीची रक्कम दिलेली नाही. राहुलभाई पाटील यांनी पुढे सांगितले की या सुंदर बैलाच्या व्यवहारामध्ये मुंबईचा एक माणूस होता, संतोष तोडकर म्हणून. संतोष तोडकर यांनी 18.5 लाख रुपये दिले होते. तर यामध्ये गौतम काकडेने तोडकर यांना असे सांगितले की माझे सरांवर 30 लाख रुपये आहेत. तर या दरम्यान सरांनी सांगितले की माझ्यावर कोणाचाही 1 रुपयासुद्धा नाही आणि हे लोक असे का सांगत आहेत. पुण्यात सुंदरच्या व्यवहारात गौतम काकडे व संतोष तोडकर हे पार्टनर होते. परंतु 2 दिवस झाले तरी गौतम काकडे हा व्यवहारामध्ये आपले नाव घेत नाही. त्यामुळे तोडकर यांनी दिलेले पैसे वापस मागितले. या अगोदर संतोष तोडकर यांनी 41 लाखाला सुंदरला मागितले होते.
तरी दिले नाही आणि काकडेला 37 लाखाला दिले. कारण संबंध चांगले होते, प्रेमाचे होते, आपुलकी होती म्हणून. हा सुंदर बैलाचा व्यवहार कोठे बिस्कटला तर आपल्या लक्षात येईलच. सुरुवातीला या व्यवहारामध्ये काकडे आणि तोडकर हे 2 पार्टनर आपणास दिसतात. त्यानंतर तोडकर यांनी काकडे यांच्याकडे 18.5 लाख रुपये दिले. त्यामधून 5 लाख रुपये रणजित सर निंबाळकर यांना फक्त देण्यात आले. त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांच्यावर आपले 30 लाख रुपये आहेत असे काकडे याने तोडकर यांना सांगितले आणि येथेच हा व्यवहार बिघडला आणि त्याचे रूपांतर हे महाभयंकर झाले ते काकड्यामुळेच झाले. राहुलभाई पाटील यांनी स्वतः सांगितलेले आहे. मित्रांनो, आपणास 18.5 लाख रुपये तोडकर यांनी दिलेले होते हे आपणास माहीत आतापर्यंत नव्हते. फक्त 5 लाख रुपये सरांना दिले होते हेच माहीत होते. तसेच काकडेने सरांवर 30 लाखाचे अपवाद दिलेला आहे की माझे सरांवर 30 लाख रुपये आहेत हे सुद्धा आपणास माहीत नव्हते. तर ही सर्व काही गेम काकडेचीच आहे. राहुलभाई पाटील यांनी सांगितले की रणजित सर निंबाळकर प्रकरण हे पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेमध्ये आहे, सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा स्थानिक नेते आहेत ते गप्प का राहिले? काय कारण आहे? का तर तो एक शेतकरी होता आणि शेतकऱ्यावर हा अन्याय झालेला होता. म्हणूनच हे स्थानिक नेते मंडळी आहेत, म्हणजे स्थानिक राजकीय नेते आहेत, ते गप्प का राहिलेत असा सुद्धा प्रश्न राहुल पाटील यांनी येथे उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, राहुलभाई पाटील यांच्याबद्दल आपणास मागे सुद्धा माहिती आहे ही घटना की असा सक्का भावसुद्धा करू शकत नाही असे उपकार आणि मैत्रीचे नाते त्यांनी निभावलेले आहे. राहुलभाई पाटील यांनी अंकिता निंबाळकर म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नी आणि निंबाळकर परिवाराला मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली होती आणि आत्ता त्यांनी पुन्हा सांगितलेले आहे की रणजित सर निंबाळकर यांना मी न्याय मिळवून देणारच. मित्रांनो, शेवटला राहुलभाई पाटील यांनी असे सुद्धा सांगितलेले आहे की जर रणजित सर निंबाळकर यांना न्याय मिळालेला नसेल तर मी बैलगाडा क्षेत्र सोडून देणार आहे. रणजित सर निंबाळकर या प्रकरणामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्या पत्नीला जर न्याय मिळाला नाही, रणजित सर निंबाळकर यांना जर न्याय मिळाला नाही तर बैलगाडा क्षेत्र मी सोडून देईन असे राहुलभाई पाटील यांनी सांगितलेले आहे. तर त्यांच्या या दोस्तीला सलाम मित्रांनो. दोस्त असावा, मित्र असावा तर असा. मित्रांनो, आपण अपेक्षा करूया की रणजित सर निंबाळकर यांना नक्कीच न्याय मिळेल. तसेच राहुलभाई पाटील यांची मनापासूनची इच्छासुद्धा पूर्ण होईल. मथुर मैदानावर सतत धावत राहील. रणजित सरांचा सर्जासुद्धा धावेल. धन्यवाद.